अमृतानुभव विद्वानासाठी दिला आणि ज्ञानेश्वरी बुद्धिमान माणसासाठी दिली. पण आवडून टाकणाऱ्या, भांडे घासणाऱ्या, गाया होणाऱ्या, कांदे लावणाऱ्या शेतकऱ्याला, पाणी व्यापाऱ्याला, नोकरीवाल्याला भजन करायला तो काहीच नाही ना. असं तर असा एक ग्रंथ हा ग्रंथ बहिणीने भावाला दिलेली ओळ आहे. ओळ टाकली बऱ्याच एवढ्या दिवसात की आता लोक श्राद्धाला हरिपाठ वाटतात, लग्नाला हरिपाठ वाटतात. ते वाटायला लोक काय वाटलं हे नाही पाहत, लोक नको ते पाहतात. मी माझ्या मुलीच्या लग्नात 3000 मूर्ती वाटल्या पांडुरंगाच्या आणि 3000 मालिका छापून वाटल्या. कोणी छापलं नाही. पण मी बँड लावला, माझ्या पुरीला कपडे चांगले घेतले, याच्यावर बाकी आठवडा घ्या. याच्यावर आठवडा घ्या. अहो आम्ही मुलीसाठी का करणार नाही? आमच्या पोरांनी लहानपण तशी काढली. 3-3 महिन्याचे आमचे पोर होते तेव्हा दुसऱ्याच्या घरी राहत होते आणि आम्ही कीर्तन करतो. आमच्या पोरांना काय माहिती आमच्या बापाचं सुख, कधी गाठीच पडला नाही. आता मोठे झाले तर आता त्यांना कळायला लागलं आपला बाप याला का सारखा निघतोय. तरी अजून एवढे मोठे तरी सकाळी निघता नाही. आज किती आहे, कवा येणार आहे? आज काही येणारच नाही. आम्ही येतोच. शाळेत होते तर कवा दिसलं नाही त्यांना. ती आईला इच्छायची असते, रात्रीची येतो, सकाळी जातो. हा पाहुणा कोण आहे? आणि साहजिक आहे तुम्ही हरिपाठ हा म्हणून एक खरं सांगतो विश्वास किती कोणी किती कोणी कारण 2 मिनिटं विचार. हे 2 पोरं आहेत तुमची, कीर्तन त्यांना कळतंय आले तरी तुम्ही 1 मिनिट विचार राहणार नाही. स्तनातलं दूध पिताना मुलगी बाजूला करायची. जीवन 2च मिनिटं विचार करा तुम्ही, 2च मिनिटं. हे स्तनातलं दूध पिती पोरगी, पोट भरलं नाही, पोट भरलं इतकं दूध नव्हतंही स्तनात, पण बाजूला केली आणि आईनं देहांत प्रायश्चित्त घेतलं. ज्या मुलीला लहानपणी मांडीच मिळाली नाही तिने मांडीवर अख्खं जग घेतलंय. तिला अख्खं जग घेतलं. तुम्ही माहिती ना महाराज नारायण त्याचं कारण माहिती तुम्हाला काय होतं? काय होतं नारायणगिरी ते काय असं नव्हतं मोठ्या माणसाला म्हणजे गरीब सरकार मोठा लोकांनी घ्या इथं येऊ तिथंच बस. ते काय माहिती तुम्हाला परमार्थ त्यांचा आता सगळा परमार्थ कसा आहे बसत गोळ्या शिव्या तरी कोणत्या कोणच्या माझ्या बोलण्यापायी ह्या कॅमेरेवाल्यांनी ह्या मोबाईलवाल्यांनी एका महिन्यात 2दा अंत्यविधी केला. मागच्या महिन्यात ह्या युट्यूबवाल्यांनी युट्यूबला असं टाकलं, मला ऍडमिट केलं, पेशंटचे कपडे घातले, नळकांड लावलं ऑक्सिजन आणि खाली लिहिलं इंदुरीकरांनी अखेरचा श्वासोच्छ्वास घेतला, मेलो. बर आता मेलो म्हणजे विषय मिटला ना. आता 5-6 दिवसापूर्वी अशी युट्यूबला टाकलंय, कटरक आली, माझ्यावर धडकली, माझा चेंदा मेंदा झाला, एका महिन्यात 2दा मेलो.